धर्तरी कंसरी नवतरी आणि स्त्री तत्वाला अभिवादन करतो। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, राघोजी बांगरे, कंट्या मामा, काल परवा 10 ऑक्टोबरला आपल्यातून निसर्गवासी झालेले औरंग काका धोदडे, जेठा डांगड, ह्या सगळ्यांची स्मृतीला अभिवादन करतो। आजचा जो जनाक्रोश मोर्चा आहे, ह्या मोर्चामध्ये आलेल्या तमाम सगळ्या बांधवांना जोहार करतो। उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे, सगळ्यांना मनाचा जोहार। ह्या देशामध्ये जी परिस्थिती आहे, वेळ जरी कमी असला तरी मी आठवण करेन की ज्या पद्धतीने सीजीआय गवळी साहेबांसोबत घडलेला आहे, आदिवासी परणवादी सोनम वांगचुकजी सोबत घडलं, आणि काल परवा हरियाणाचे डीजीपी एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने आत्महत्या केली। ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एक आयपीएस अधिकारी, एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट, म्हणजे मध्ये जे उठतायत ना, एक खरेच आदिवासी असतील तर अजून पाचच प्रश्न बाकी आहेत आणि अजून वेळ जास्त काही झालेला नाही, तर कृपया करून आमदार महोदयांची सूचना आहे की कुणीही जागेवर उठून जाऊ नये। धन्यवाद। आणि ज्या कारणासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत, हे बंजारा आरक्षण, धनगरांचं आरक्षण, पूर्वक्त्यांनी सांगितलेलं आहे हे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करावे लागतील। सहज तुम्ही मोर्चे काढले, आंदोलन केली म्हणजे आदिवासीला आरक्षण मिळणार नाही। आणि म्हणून हे हैदराबाद गॅजेटचं उदाहरण देत असतील तर मला इतिहास आम्ही तपासला पाहिजे। हैदराबाद हे संस्थान मुळे भारतात यायला तयार नव्हतं, मग तुम्हाला आरक्षण मागायचं मग त्यांच्याकडे जाऊन मागा, तिथे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट आहे। आणि म्हणून हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलंय, शेतकरी जमात असं लिहिलेलं आहे। त्या जमात नावाच्या शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये घुसायचा प्रयत्न करत असाल ते कदापि शक्य नाही। आणि हे प्रयत्न खूपदा झालेले आहेत आणि ते तोंडावर पडलेले आहेत की 1981 ला सुप्रीम कोर्टाने धनगरांना आणि ह्या बंजारांना सांगितलं की तुम्ही आदिवासीचे जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते पूर्ण करत नाही। म्हणजे काय, तर तुम्ही आदिवासी नाही, सांगितलं की आदिवासी पोटी जन्माला घ्यावं लागतं। त्याचबरोबर ह्या देशामध्ये तब्बल संविधानामध्ये 12 अनुसूच्या आहेत, त्यापैकी 2 अनुसूच्या कोणासाठी आहेत, आदिवासींसाठी आहेत। 5वी आणि 6वी अनुसूची हे जे क्षेत्र आहे, हे जे क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्र, आज आपण पालघरमध्ये आहोत, पैसा कायदा लागू आहे, हे जे क्षेत्र सहज मिळालेलं नाही। काका नेहमी सांगायचे सिद्धू कानू चांद भैरवचा लढा, जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जेमतेम 347 लोक शहीद झाले, परंतु 35,000 आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर हे अनुसूचित क्षेत्र मिळालेलं आहे। आणि म्हणून हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आदिवासी लोक राहतात आणि आदिवासींचं जे आरक्षण आहे ते आज नाही, थोडस बोलू द्या, 1874 ला मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या। हे जे आम्ही सांगतोय आम्हाला आज आरक्षण दिलं, कोणीतरी संविधानाकारांनी आरक्षण दिलेलं, हे बिलकुल नाही आहे। शेड्यूल डिस्ट्रिक्ट 1874 ला झालेला आहे, म्हणजे बिरसा मुंडाचा जन्म व्हायच्या आधी पासून आमचा लोक संघर्ष करत होते आणि तेव्हा मिळालेलं आहे। आणि म्हणून 1935 ला जे काय इंडिया ऍक्ट झालं त्याच्यात जशाचे तसे 5वी अनुसूची घेतली गेली, 6वी अनुसूची घेतली गेली। आणि म्हणून साहेब मला एवढं सांगायचं आहे, हे सामाजिक आरक्षण आहे, आमचं क्षेत्रीय आरक्षण आहे आणि ते लढून मिळालेलं आहे। आणि म्हणून गेरा नत्तू खैरा येईल आणि सांगेल का मला हे आरक्षण द्या, ते आरक्षण द्या, तुम्ही थेंबभर रक्त सांडलेलं नाही। आम्ही 35,000 आदिवासी लोक आणि त्याच्यानंतर बिरसाच्या लढ्यामध्ये असेल, कंट्या मामाच्या लढ्यात असतील, मानगडच्या लढ्यामध्ये हजारो आदिवासी लोकांनी शहीद झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी आरक्षण दिलंय। आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब, सगळ्या पालघरला माहितीये, हे सांगणं मला गरजेचं वाटतं, किती लोकांना वांगरचे गाव माहितीये, किती लोकांना नितेश मुंडे माहितीये ना, त्या गावामध्ये त्या गावाने ठरवलंय आता आम्ही अनुसूचित जमात फक्त राहणार नाही तर आम्ही आदिवासी होणार आहोत। म्हणून जे पण बाहेरचं आक्रमण आहे ते आम्ही आता बंद करणार आहोत, म्हणजे कुठल्याही स्वरूपात असेल,
म्हणून त्यांनी निर्णय केलेला आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की कोणीतरी गाव सुरुवात करतो की आम्ही आता आदिवासी होणार आहे आणि आम्ही आदिवासी आहोत. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.